भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, ज्या शाळेच्या आवारात झाला किंवा शाळेच्या खोलीत झाला, त्या शाळेच्या संचालकांची काहीच जबाबदारी नाही का? त्यानंतर शाळेचे संचालक फरार झाले, मग ते ठरवून सरेंडर झाले. आता आम्हाला तर असं वाटलं की ते अजून जेलमध्येच आहे. आता तुमच्या माध्यमातून कळते की ते नगरपालिकेच्या सभागृहात रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसून घेऊन चालले आहेत. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे. तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल. भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे. तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले. आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे. तर अशी कृत्य करणाऱ्यांना इनाम द्या. ते निर्दोष सुटलेत का अद्याप? नाही. जर न्यायालयात खटला चालवून त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालं असतं तर त्याच्यावरती कदाचित आम्ही नसतो बोललो. पण अजून खटला पेंडिंग आहे. खटला चालवू दिला जात नाही भाजपकडून, हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि भविष्यामध्ये यांना सुद्धा मुख्यमंत्री क्लीन चिट देतील. जर देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसबरोबर युती नको आहे, त्यांनी त्यांच्या लोकांवर कारवाई केली असं म्हणतात. जर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पक्षाबरोबर आमचे वैचारिक मतभेद आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर युती करणाऱ्यावरती कारवाई करू, मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय. तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यावर तुम्ही थुंकताय. काय संदेश देताय तुम्ही देशाला? आणि तुम्ही महाराष्ट्राचे रक्षण करते आहात. तुम्ही महाराष्ट्राचे राज्य करते आहात. हे तुमचं काम आहे. अत्यंत घृणास्पद प्रकार भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. काँग्रेस, MIM ह्यांच्याबरोबर तुम्ही शेवटी छुपी युती केलेलीच आहे. आणि आता एका बाजूला लैंगिक अत्याचारात जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत. लज्जास्पद प्रकार आहे. राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय. बोलिये. राऊतसाहेब, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCPची युती आहे. आज पहिल्यांदा असं बघायला मिळतंय की पुण्यात पत्रकार परिषदेत अजितदादा आणि सुप्रिया सुळे एका मंचावर शेजारी बसून वचननामा प्रसिद्ध करतात. कदाचित महापालिका निवडणुकांनंतर असाच एक मंच असू शकतो आणि देशाच्या राजकारणात बघा की अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एकत्र आहेत, बसलेल्या आहेत. त्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. दोन पक्ष वेगळे आहेत, दोन भाऊ बहीण आहेत आणि दोन विभिन्न आघाडीतले हे लोक आहेत. एकमेकाच्या विरुद्ध वैचारिक लढाई लढणारे लोक आहेत. अजित पवार हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारधारेचं समर्थन करतात. अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या राजकारणाचं, त्यांच्या लोकशाही विरोधी कृत्याचं, त्यांच्या संविधान विरोधी कृत्याचं, त्यांच्या पापाचं समर्थन करणाऱ्या आघाडीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो पक्ष आहे तो या सगळ्यांना विरोध करतो आहे की नरेंद्र मोदी लोकशाहीची हत्या करतायत. अमित शहा हे यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबतायत. अमित शहा, नरेंद्र मोदी हे हिंदू मुसलमान अशा धर्मांध विचारांच्या बरोबर आहेत आणि
त्यावर निवडणुका लढतात. पण आता हे दोन पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढतात. याच्यावरती भारतीय जनता पक्षानं उत्तर दिलं पाहिजे. मी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारणार नाही. आमच्यासाठी अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन इथे आलेले आहेत आणि निवडणूक लढतात हे महत्त्वाचं आहे. पण जर आता परवा आशिष शेलार हे अजित पवारांची सावरकरांवर शिकवणी घेत होते. मग अजित पवारांना शिकवणी लावली आहे का सावरकर विचारांची? मग जर शिकवणी लावली असेल तर मग तुमच्याबरोबर ते का नाही? ते दुसऱ्या पक्षाबरोबर का आहेत?